यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। महापालिकेचे बजेट होऊन 1.5 महिना उलटला, अद्याप ठरावाची कॉपी आयुक्तांकडे नाही। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। सोलापूर महापालिकेची अर्थसंकल्पीय सभा 30 मार्च रोजी पार पडली। 1400 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक या सभेत एकमताने मंजूर करण्यात आले। याला जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी लोटला तरीही नगरसचिव कार्यालयाकडून हे मंजूर झालेले बजेट आयुक्तांकडे पाठवण्यात आले नाही। सभागृहात एक बजेट वाचले जाते आणि प्रशासनाकडे पाठवताना त्यामध्ये खूप मोठे बदल करूनच दुसरेच आकडे पाठवले जात आहेत। ही दरवर्षीची प्रथा, कदाचित यावर्षी देखील यामध्ये काही बदल करण्यासाठीच एवढा विलंब केला जात आहे, अशी शंका विरोधकांकडून उपस्थित केली जातीये। नगरसेवकांकडून विविध कामांचे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत, मात्र प्रशासनाकडे बजेटची कॉपीच नसल्यामुळे 1 रुपयांचा निधी देखील प्रशासनाने नगरसेवकांच्या कामासाठी मंजूर केला नाही। बजेटचा ठराव पाठवायला एवढा उशीर का, याचे उत्तर सत्ताधारी पक्षाकडून देणे अपेक्षित आहे। मुख्यमंत्र्यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा, खासदार प्रणिती शिंदे यांची मागणी। अतिशय वाईट पद्धतीने हत्या करण्यात आली, पॉक्सोच्या अंतर्गत हा गुन्हा, थोडं तरी तुम्हाला काही माणुसकी आहे असं आम्हाला वाटतं, पण त्या उलट तुम्ही पेढे वाटले, जल्लोष साजरा केला, जाहीर केलं, त्यानंतर तुम्ही उद्घाटनाचे कार्यक्रम घेतले, काही माणुसकीच राहिली नाहीये ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये असं मला कुठेतरी वाटतं। आणि म्हणून त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे। सोलापूर तुळजापूर रोडवरील महापालिकेच्या कचरा डेपोला लागलेली आग कधी विझणार? सुमारे 2 ते 3 किलोमीटर पर्यंत धुराचे लोळ। नसरापूरमधील त्या नराधमांना फाशी देण्यासाठी काल सोलापूरकरांनी काढला कॅन्डल मार्च, तर आज सोलापूर झडपीतील पूनम गेट समोर सुरू झाले निषेध आंदोलन। डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटी अर्थात डीपीडीसीची सोलापूर महापालिकेत झाली बैठक। 109 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आली पदोन्नती। नीलकंठ मठपती आणि व्यंकटेश चौबे आता कार्यकारी अभियंता। सोलापूर शहरातील शुक्रवार पेठेत असलेल्या लक्ष्मी बँक शेजारील मनपा मुलांची शाळा क्रमांक 3 या ठिकाणी 15 मे ते 22 मे या कालावधीत होणार युवतींसाठी विनामूल्य शौर्य प्रशिक्षण शिबिर। हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी 7 रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय। 150 ते 200 लोकांसाठीचा प्रशस्त एसी बँक्वेट हॉल। या बँक्वेट हॉल मध्ये बर्थडे पार्टी, कॉर्पोरेट मीटिंग, नामकरण सोहळा आदी विविध कार्यक्रमांसाठी सुविधा। 5000 स्क्वेअर फूट सिक्युअर्ड पार्किंग। पत्ता हॉटेल सेंटर पॉइंट, 7 रस्ता, बिग बाजार समोर, सोलापूर। संपर्क 7058 65 28 75। कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया, वैश्विक मान्य उपचार, योग्य सल्ला, किमोथेरपी, सुसज्ज आयसीयू, महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत अंतर्गत मोफत उपचार, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी, जॉइंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज, मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट, लॅप्रोस्कोपिक सर्जरीज। पत्ता 155/4 गांधीनगर रोड, जुना अक्कलकोट नाका, मार्केट यार्ड जवळ, सोलापूर। संपर्क 9371 52 43 65। सोलापूर जिल्ह्यातील 210 गावे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात झाली सहभागी। 15 मे पर्यंत गावांचे होणार मूल्यांकन। उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांची माहिती। सोलापूर जिल्हा परिषदेची 8 मे रोजी होणार पहिली स्थायी समितीची बैठक, तर 15 मे रोजी होणार सर्वसाधारण सभा। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत 4150 कोटींचा सर्वसमावेशक असा पंढरपूरचा तीर्थक्षेत्र आराखडा तसेच कॉरिडॉरला मंजुरी मिळाल्यामुळे पंढरपूरचा होणार कायापालट। विधान परिषदेसाठी भाजपचे सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद भोसले, शिवसेना शिंदे गटाच्या डॉक्टर नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे झिशान सिद्दीकी आणि ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांची झाली बिनविरोध निवड। उमेदवारांना देण्यात आले प्रमाणपत्र।
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती झाल्याच्या बातम्या आणि समाज माध्यमांवर पोस्ट सोमवारी व्हायरल झाल्या. मात्र या चर्चांमध्ये कोणतीही तथ्य नसल्याचे वृत्तसंस्था ANIने केले आहे स्पष्ट. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळवर अखेर 5 सदस्यांचे नियुक्त करण्यात आले प्रशासक मंडळ. पुणे मिरज लोहमार्गावरील दातेवाडी येथे सोमवारी दुपारी तांत्रिक बिघाडामुळे वंदे भारत एक्सप्रेस 3 तास ठप्प. प्रवाशांना सोसावा लागला मनस्ताप. आत्मा योजनेअंतर्गत राज्यात प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळणार संधी. कृषी विस्तार व्यवस्थेला मिळणार बळकटी. 11,500 शेतकरी मित्र. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या 2026-27च्या आर्थिक वर्षासाठीच्या अर्थसंकल्पांना मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी. पायाभूत सुविधा, गतिमान दळणवळण यावर भर. 4,628 कोटींचा अर्थसंकल्प. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये. भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600022617. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जून-जुलैमध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज आजपासून भरता येणार. मंत्री नितेश राणे यांना मोठा दिलासा. कोल्हापूर सर्किट बेंचकडून शिक्षेला स्थगिती. सरकारी अधिकाऱ्यावरील चिखलफेक प्रकरण. सरकारी गणवेशाचा आणि वाहनाचा गैरवापर केल्याप्रकरणी पुण्यातील मोटार वाहन निरीक्षक सचिन पाटील अखेर निलंबित. पुणे पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनास सोमवारपासून प्रत्यक्ष झाली सुरुवात. पहिल्याच दिवशी 450 एकर जागा ताब्यात. उद्या मुख्यमंत्री फडणवीस नाशिक दौऱ्यावर. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणार ध्वजारोहण. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद राहणार उपस्थित. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. महाराष्ट्रासह देशात 60 ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजप आणि मित्रपक्षांचं वर्चस्व, तर कर्नाटकातील दोन्ही जागा काँग्रेसने राखल्या. राज्यातील प्रस्तावित हायस्पीड राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा नितीन गडकरींनी घेतला आढावा. BOTवर 9 मार्गांची होणार कामे. राज्यात 1,80,00,000 लाडक्या बहिणी. अंतिम लाभार्थींची संख्या, मात्र खात्यांची तपासणी अद्याप सुरूच. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक. कायदा व सुव्यवस्था, धरणातील जलसाठा, पाणी टंचाई, शेतकरी कर्जमाफी याबाबत होणार चर्चा. पश्चिम बंगालमध्ये एक नवीन सूर्योदय झाला आहे, ज्याची प्रतीक्षा पिढ्यांनी केली होती. भाजपने जिंकलेल्या जागा केवळ निवडणुकीचा आकडा नाही, तर त्यातून भय, तुष्टीकरण आणि हिंसेच्या राजकारणाचे समूळ उच्चाटन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भाजप मुख्यालयात मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचे महत्त्व अधोरेखित. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.